शेतकरी बंधूंनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, लवकरच पावसाळा सुरू होतोय. पावसाळा आता अगदी उंबरठ्यावरती येऊन ठेपलेला आहे आणि पावसाळा म्हटला की चाहूल लागते ती खरीपाच्या हंगामाची. खरीपाचा हंगाम हा शेतीच्या आणि शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा हंगाम असतो. याच हंगामात मग शेतातील नांगरणी असेल, कुळपणी असेल, वखरणी असेल, वाफाणणी असेल, अशी जमिनीची मशागत शेतकरी करत असतो. परंतु यामध्ये अत्यंत महत्त्वाचं जे काम असतं ते म्हणजे या शेतामध्ये शेतकरी जे पीक घेणार आहे त्या पिकांसाठी उत्कृष्ट दर्जाचं बियाणं, तसंच या पिकांच्या जोमदार वाढीसाठी उत्कृष्ट दर्जाचं खत आणि पिकांमध्ये येणाऱ्या कीटकांचा सर्वनाश करण्यासाठी उत्तम दर्जाची कीटकनाशकं, थोडक्यात अशा कृषी निविष्ठांची खरेदी ही अत्यंत महत्त्वाची असते. परंतु होतं काय की शेतकरी जेव्हा कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा अनेकदा त्याची फसवणूक होते. त्याला भेसळयुक्त निकृष्ट दर्जाचं बियाणं असेल किंवा भेसळयुक्त खत असेल असं त्याच्या माथी मारलं जातं आणि त्याची फसवणूक केली जाते. मग अशा वेळी कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण ज्या विषयाचं आयोजन केलेलं आहे तो विषय एकदा आपण बघूयात. आजच्या कार्यक्रमात आपण विषय घेतलेला आहे शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी. शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी हा आहे आपला आजचा विषय. आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात ज्या मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत अंकुश माने सर. सर, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. अंकुश माने सर हे कोकण विभाग ठाणे येथे विभागीय कृषी सहसंचालक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तर सर, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपला आजचा विषय आहे कृषी निविष्ठांसाठी घ्यावयाची काळजी. कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी हे आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे. आपला खरीपाचा हंगाम जो आहे अगदी उंबरठ्यावरती येऊन ठेपलेला आहे. कृषी विभागाने सर काय तयारी केली नेमकी? खरीप हंगाम हा महाराष्ट्राच्या शेतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हंगाम आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की महाराष्ट्र हा खरीपाचा हंगाम असलेला मोठं राज्य आहे आणि या ह्याच्यामध्ये खरीपाची तयारी करत असताना अतिशय सूक्ष्म लेवलला, अतिशय सूक्ष्म स्तरावर या खरीप हंगामाचं नियोजन केलं जातं. आपल्या सर्वांना माहीत असेल की खरीपामध्ये ज्या वेगवेगळे पिकांचं उत्पन्न आणि उत्पादन घेतलं जातं, या उत्पादन घेण्यासाठी ज्या म्हणून जमिनीसाठी वेगवेगळ्या प्रकारची ज्या गोष्टी आहेत, त्याचप्रमाणे ज्या बाबी आहेत, या सर्व बाबी आपण ह्या निविष्ठा या स्वरूपामध्ये आपण हे करतो. आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत की त्याच्यामध्ये बियाणं असेल, खतं असेल, औषधं असेल, पतपुरवठा असेल, ज्ञान असेल, प्रचार प्रसार साहित्य असेल, त्याचप्रमाणे कौशल्य असेल, या सर्व बाबींचा विचार हा खरीप हंगामाचे नियोजन करत असताना कृषी विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावर, त्यामध्ये तालुका स्तरावर, त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर या बाबीचं अतिशय सूक्ष्म स्तरावर हे नियोजन केलं जातं. हे नियोजन करत असताना आपण तालुका स्तरावर सर्व जे प्रगतशील प्रयोगशील शेतकरी आहेत, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी आहेत,
त्याचप्रमाणे कृषी आणि कृषी संलग्न जे यंत्रणेचे अधिकारी आहेत यांचा त्याच्यामध्ये समाविष्ट करतो। त्या तालुक्यामध्ये जे विशिष्ट प्रकारची पिकं घेतली जातात या पिकांचं क्षेत्र आपण त्यामध्ये विचारात घेतो। त्याचप्रमाणे त्याचे उत्पादन उत्पादकता या बाबींचा सुद्धा विचार करतो। त्यानंतर आपण जिल्हा स्तरावर जे माननीय पालकमंत्री आहेत त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी महोदय आणि इतर सर्व कार्यान्वयन यंत्रणा आहेत या सर्व यंत्रणांचं या जिल्ह्यामधल्या असलेल्या विविध प्रकारची जी पिकं आहेत या पिकांची जी रचना आहे त्या रचनेप्रमाणे आपण त्या बाबीचं सूक्ष्म नियोजन करतो। त्याचप्रमाणे विभागामध्ये जे वेगवेगळे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा तिथं विभाग स्तरावर त्या ठिकाणी आढावा घेतला जातो, त्याचं नियोजन केलं जातं आणि तदनंतर मग राज्यस्तरावर या सर्व बाबींचा विचार करून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे तंत्रज्ञान आहे त्याचप्रमाणे कौशल्य आहे आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आजचा विषय आहे की निविष्ठाबाबत त्याचं नियोजन केलं जातं। या निविष्ठाचं नियोजन करत असताना खतं बियाणं औषधं ही ज्या निविष्ठा आहेत या निविष्ठा अतिशय गरजेच्या आहेत, वेळेत उपलब्ध होणं गरजेचं आहे, वाजवी भावात उपलब्ध होणं गरजेचं आहे आणि दर्जेदार ह्या निविष्ठा उपलब्ध होणं गरजेचं आहे। यासाठी आपण सूक्ष्म स्तरावर राज्य स्तरावर याचं नियोजन करतो। त्यासाठी आपल्याला केंद्र शासनाची जी आवश्यक गरज आहे पाठपुरावा आहे त्या पाठपुराव्याची सुद्धा आपण केंद्र शासनाकडून त्याची मदत ही आपण घेत असतो। म्हणजे थोडक्यात सर आपल्याला असं म्हणता येईल की खरीपाच्या हंगामाचं नियोजन करताना जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावरती कृषी विभागाशी संबंधित जी काही यंत्रणा आहे या यंत्रणेमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याचा देखील सहभाग असतो। परंतु सर आता मला असं सांगा की जेव्हा आपण कृषी निविष्ठा असं बोलतो या निविष्ठा कोणकोणत्या आहेत आणि या निविष्ठांच्या संदर्भात केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे नियम काय आहेत? निविष्ठामध्ये अतिशय महत्त्वाच्या ज्या निविष्ठा आहेत की ज्या शेतकरी बाजारातून खरेदी करतो तर या ज्या निविष्ठा आहेत त्याच्यामध्ये बियाणं ही अतिशय महत्त्वाची निविष्ठा आहे। त्याचप्रमाणे रासायनिक खतं त्याचप्रमाणे जैविक खतं ही एक अतिशय महत्त्वाची निविष्ठा आहे। त्याचप्रमाणे पिकावर येणाऱ्या विविध कीड असतील किंवा रोग असतील यांचं नियंत्रण करण्यासाठी जे औषधं लागतात बुरशीनाशकं लागतात तर ह्याची खरेदी असेल या 3 अतिशय महत्त्वाच्या निविष्ठा आहे आणि या निविष्ठाचं नियोजन आणि संनियंत्रण करण्यासाठी एक स्वतंत्र अशी यंत्रणा ही कृषी विभागाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करीत असते। त्यामध्ये बियाणाच्यामध्ये असेल तर बियाणाचा कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात आहे। बियाणं अधिनियम 1966चा असेल, त्याचप्रमाणे बियाणाचा 1968चा नियम असतील, त्याचप्रमाणे खतासाठी खत नियंत्रण आदेश असेल, खत नियंत्रणाचा कायदा असेल, त्याचप्रमाणे इन्सेक्टिसाइड किंवा आपण बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाचा त्यासाठी एक वेगवेगळे कायदे त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत आणि या सर्व कायद्याच्या अनुषंगाने जे वेगवेगळे आदेश आहेत जे नियमावली आहे त्या नियमाच्या माध्यमातून ह्या ज्या निविष्ठा आहेत खतं असतील बियाणं असेल किंवा औषधं असतील या निविष्ठा वितरण करण्यासाठी शासन स्तरावरून एक वेगळी प्रणाली ऑनलाईन प्रणाली त्या ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि या ऑनलाईन प्रणालीद्वारे हे जे वितरक आहेत त्याच्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्था त्याच्यामध्ये आहे, सार्वजनिक काही कंपनी त्यामध्ये अस्तित्वात आहेत, त्याचप्रमाणे काही खाजगी कंपनी त्या ठिकाणी अस्तित्वात आहे, काही शेतकऱ्यांचे FPOs आहेत, आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी या आहेत, विविध प्रकारचे शेतकऱ्यांचे गट आहेत, या माध्यमातून देखील या निविष्ठांचं वितरण हे होत असतं। आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे खतं असतील बियाणं असेल किंवा औषधं असतील या विविध ज्या वेगवेगळ्या अस्तित्वात असलेल्या नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे हे जे वितरक आहेत ते वितरांची नेमणूक ही जिल्हा स्तरावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या कार्यालयामार्फत ऑनलाईन प्रणालीद्वारे ह्याचे वितरकांची नेमणूक ही केलेली असते। त्यामुळे ह्या ज्या निविष्ठा आहेत त्या निविष्ठाची खरेदी ही मी सर्व शेतकरी बंधूंना सांगतो की हे ज्या निविष्ठा वितरक आहेत ह्याच्यामध्ये काही सोसायटीसुद्धा आहेत, सहकारी संस्था आहेत की या संस्थांना देखील आपण खतं असेल बियाणं असेल औषधांचे वितरक म्हणून हे शासनानं त्यांना प्राधिकृत केलेलं आहे, त्यांना आपण परवाने दिलेले आहेत। त्याचप्रमाणे काही खाजगी वितरक त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत, काही सार्वजनिक संस्था आहेत या सुद्धा। एक फोन येतोय आपल्याला, विनय परब बोलतात विरारहून। हॅलो, हा नमस्कार सर। हा विनयजी नमस्कार। मला विचारायचं आहे सर की शेतकऱ्यांनी बियाणाची पेरणीसाठी कशी निवड करावी? बर, धन्यवाद, आपला प्रश्न कळला। शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियाण्यांची निवड कशी करायची सर?
आता अतिशय चांगला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बियाणाची निवड करत असताना आपल्या जमीन कशी आहे ते फार महत्त्वाचे आहे. आता आपण विरार या भागातून आहेत, माझ्या माहितीप्रमाणे आपण कोकण विभागाचा आपण या ठिकाणी विचार करूया की आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे आणि आपल्याला पीक कोणतं घ्यायचं आहे हे फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जर भात पीक असेल, भात पिकाच्यासाठी जर आपल्याला बियाणाची निवड करायची असेल तर आपली जमीन कुठल्या कालावधीची आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल की गर्व, निमगर्व आणि हाळवं म्हणजे या 3 प्रकारच्या पिकं ही भातामध्ये अस्तित्वात असतात आणि याप्रमाणे आपली जमीन कोणत्या ह्याच्यामध्ये मोडते त्याप्रमाणे आपण बियाणाची निवड करायची आहे. बियाणाची निवड करत असताना आपल्याला माहीत असेल की बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बियाणं आहेत. आपण जर बघितलं की बियाणाचे वेगवेगळे प्रकार बाजारामध्ये मिळतात. त्याच्यामध्ये एक आहे की सत्यप्रत बियाणं असेल, त्याचप्रमाणे रिसर्च व्हरायटी संशोधित वाण काय बाजारामध्ये उपलब्ध असतात. ही जी 2 वाण आहेत किंवा हे ज्या प्रकारचं बियाणं आहे की याला साधारणतः जो आपली जी वेस्टर्न असेल किंवा पिशवी असेल किंवा ज्या ह्याच्यामध्ये आपलं बियाणं असतं तर त्याला साधारणतः पोपटी कलरचा हा त्या ठिकाणी टॅग त्या ठिकाणी असतो. त्याचप्रमाणे इतर जे बियाणं आहे सर्टिफाईड बियाणं जे प्रमाणित बियाणं आहे ते प्रमाणित बियाणं निळ्या कलरच्या टॅगमध्ये आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतं आणि त्याचप्रमाणे सफेद कलरचा जो टॅग असतो तर ते फाउंडेशन प्रकारचं बियाणं बाजारामध्ये उपलब्ध असतं. आपल्या जमीन त्याचप्रमाणे आपल्याला जे पीक घ्यायचं आहे त्या पिकाची निवड करताना त्या बियाणाची निवड करताना आपण या सर्व बाबींचा विचार करायचा आहे आणि आपण ठरवल्यामुळं आपल्याला कोणता वाण त्या ठिकाणी घ्यायचा आहे, कसल्या प्रकारचा वाण आपल्याला घ्यायचा आहे या सर्व बाबीचं आपली निश्चिती झाल्यानंतर आपण नजीकचे जे परवानाधारक बियाणं वितरक आहेत तर त्यांच्याकडून आपण निश्चित स्वरूपाने बियाणाची खरेदी ही आपल्याला करायची आहे. आता बियाणाची खरेदी करत असताना आपण कोणत्या प्रकारची काळजी ही घ्यायची आहे हे मी या ठिकाणी आपल्याला सांगत असतो. आपण प्रेक्षकांना स्लाईड दाखवूयात. आम्ही या ठिकाणी स्लाईडच्या माध्यमातून आपल्याला बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यायची आहे तर हे थोडक्यात मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. मी सांगितलं त्याप्रमाणे बियाणाची खरेदी हे आपण करत असताना आपण निश्चित केलेलं पीक, त्याचप्रमाणे आपल्याला असलेली जमीन आणि आपल्याला घ्यायचं बियाणं हे निश्चित झाल्यानंतर आपल्या नजीकचं जे परवानाधारक दुकान आहे, परवानाधारक वितरक आहे त्या वितरकाकडून आपल्याला याची बियाणाची खरेदी ही घ्यायची आहे. आणि सदरचं बियाणं घेत असताना आपण जे बियाणाचं एखादं बॅग असेल किंवा पाकिट असेल किंवा एखादं वेस्टर्न असेल तर हे मोहरबंद असेल, पूर्ण पॅक असेल अशा पद्धतीनं असल्याची खात्री आपण ही त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण ज्या वेळेला बियाणं खरेदी करतो तर बियाणाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्या ठिकाणी असते. ते टॅगच्या स्वरूपात असेल किंवा त्या ठिकाणी वेस्टर्न जर असेल तर वेस्टर्नावर पाकिटाच्या स्वरूपात तिथं दिसेल अशा ह्याच्या अक्षरामध्ये त्या ठिकाणी बियाणाची माहिती ही त्या ठिकाणी दिलेली असते. त्याच्यामध्ये बियाणाचा प्रकार हा त्या ठिकाणी दिलेला असतो, त्या पिकाचं नाव त्या ठिकाणी दिलेलं असतं, त्याचप्रमाणे त्याचा पक्वतेचा कालावधी आहे तो कालावधी दिलेला असतो. त्याचप्रमाणे त्या बियाणाचं जे जर्मिनेशन पर्सेंटेज आहे, उगवण क्षमता आहे, ती उगवण क्षमता ही तिथं दिलेली असते. त्याचप्रमाणे बियाणाची उत्पादन तारीख ही त्या ठिकाणी दिलेली असते आणि लॉट नंबर हा दिलेला असतो आणि त्याची एक्सपायरी डेट म्हणजे बियाणाची व्हॅलिडिटी किती आहे किंवा ते कुठपर्यंत रुजणार आहे तर अशी माहिती ही बियाणाच्या टॅगवर किंवा त्या वेस्टर्नावर असल्याची खात्री आपण त्या ठिकाणी करायची आहे. आणि हे सर्व खात्री झाल्यानंतर आपण त्या परवाना वितरक आहे त्या वितरकाकडून आपण त्याची रीतसर पावती ही विहित नमुन्यातील पावती ही आपण घ्यायची आहे. त्या पावतीवर त्याची स्वाक्षरी, त्याचप्रमाणे तुमचं नाव वगैरे पत्ता ह्या सर्व बाबींचा समावेश असलेली पावती रीतसर आपण त्यामध्ये घ्यायची आहे. आणि हे सर्व करत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपली गरज काय आहे. थोडं थांबवतो. आपल्याला एक फोन येतोय. किसनराव बागल बोलतायत परभणीहून. हॅलो हॅलो. हा किसनराव नमस्कार. हा कुंडलिक किशनराव. हा तुमचा प्रश्न विचारा. हा सोयाबीन पेरल्यानंतर खत कोणतं वापरावं, त्याला तणनाशक कोणतं मारावं, आळी करता कोणतं फवारावं?
धन्यवाद, आपला प्रश्न कळला. मंडळी, किसनरावांच्या प्रश्नांच्या उत्तर आपल्याला मिळणार आहे, परंतु एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी, आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात अंकुश माने सर. सर, विश्रांतीपूर्वी आपल्याला फोन आला होता. किसनराव बागल परभणीवरून बोलत होते. त्यांचा असा प्रश्न होता की त्यांनी सोयाबीनची लागवड केलेली आहे. त्यांना सोयाबीनचं दर्जेदार उत्पादन घ्यायचं आहे. त्यासाठी कोणत्या खतांच्या मात्रा वापराव्यात, आणि जर किडींचा प्रादुर्भाव झालाच तर कोणत्या प्रकारची कीटकनाशकं वापरावीत? सोयाबीनचं हे अतिशय महत्त्वाचं पीक आहे. आपण राज्याचा जर विचार केला तर साधारणतः 48 ते 49 लाख हेक्टर क्षेत्रावर हे सोयाबीनचं पीक हे घेतलं जातं. आणि यामध्ये जे बियाणं आहे ते बियाणाचा वापर आपण शासनामार्फत, कृषी विभागाच्या मार्फत घरचं बियाणं वापरा अशी योजना आपण मागच्या 2-3 वर्षापासून या राज्यामध्ये आपण अतिशय यशस्वीपणे आपण त्याची अंमलबजावणी करत असतो. सोयाबीनचं बियाणं हे आपण वापरत असताना बरेचसे सोयाबीनचे बियाणे हे सरळ वाणं आहेत, साधे वाणं आहेत, आणि या वाणाचे बियाणं आपण साधारणपणे 3 वर्षासाठी आपण एकदा बाजारातून खरेदी केल्यानंतर त्याचा वापर आपण करू शकतो. बियाणाची पेरणी केल्यानंतर, बियाणाची पेरणी करण्यापूर्वी आपल्याला ज्या अपेक्षित बीज प्रक्रिया आहेत तर बीज प्रक्रिया करून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय बुरशीनाशकाचा वापर करून आपण बीज प्रक्रिया करायची आहे. त्याच्यानंतर सोयाबीन हे दुधेल हे पीक असल्यामुळं त्यासाठी आपल्याला नत्र स्थिरीकरणाचे ज्या सूक्ष्म जीवाणू आहेत तर ह्या जीवाणूंचं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहेत. परंतु हे करत असताना आपण एक दक्षता घेतली पाहिजे की पहिल्यांदा आपण बुरशीनाशक किंवा कीटकनाशक या औषधांचा बीज प्रक्रिया आपण सुरुवातीला करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जी जैविक खताचे जे जीवाणू संवर्धन पाकिटं आहेत त्या जीवाणू संवर्धन पाकिटाचा वापर करून आपल्याला त्याचं बीज प्रक्रिया करून सावलीमध्ये वाळवल्यानंतर त्याची आपल्याला योग्य त्या प्रकारे वेगवेगळे आपण ज्या पद्धतीनं आपण पेरणी करणार आहोत किंवा टोकन करणार आहोत, सरीवरंबा पद्धत असेल किंवा SRTचं तंत्रज्ञान आपल्याकडं आहे, त्या अशा तंत्रज्ञानाचा वापर करून आपण त्या बियाणाची टोकन ही केल्यानंतर किंवा पेरणी केल्यानंतर आपल्याला ज्या बेसल डोस आहे किंवा पायाभूत जो डोस आहे खताचा जो मात्रा आहे तो खताचा मात्रा आपण पेरणीपूर्वी घ्यायचा आहे. खताचा मात्रा पेरणीपूर्वी देणे किंवा पेरणीच्या पूर्वी आपल्याला मोठ्या प्रमाणात हे शेणखत किंवा गावखत आपण म्हणतो तर त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला तर सोयाबीनची उत्पादकता ही मोठ्या प्रमाणात वाढल्याची आपल्याला आढळलेलं आहे. आणि फोन घेऊयात आपण. संदीप बोलतात नाशिकहून. हॅलो. हॅलो. हा संदीपजी, नमस्कार. हा नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. एकाच कंपनीच्या बियाण्याच्या किमती आमच्या भागात वेगवेगळ्या लागलेल्या असतात, त्या संदर्भात काही तुमचे नियोजन आहे का? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. हा, खूप चांगला प्रश्न आहे. आता बियाणाच्या किमतीवर नियंत्रण करण्याचा फक्त कापूसाचा जो नियंत्रण कायदा आहे तो फक्त अस्तित्वात आहे. इतर ज्या कंपनींचे ज्या पिकांचे वेगवेगळ्या कंपनींचे दर आहेत त्याच्यावर आपल्याला नियंत्रण कायद्यानं आपण करू शकत नाही. परंतु ज्या MRP आहे तो ज्या पिशवीवर असेल किंवा त्या वेष्टनावर जी MRP छापलेली आहे त्या MRP पेक्षा जास्त किमतीनं जर ज्या ठिकाणी विक्री होत असेल आणि एकाच कंपनीचं, एकाच वाणाचं, एकाच पिकाचं जर वेगवेगळे दर असतील तर त्या ठिकाणी निश्चित स्वरूपानं आपल्याला बियाणे कायद्याअंतर्गत त्या वितरकावर निश्चित स्वरूपानं आपल्याला कारवाई आपण करू शकतो. यासाठी आपण नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क करावा आणि याच्यामध्ये रीतसर आपण जर तक्रार केली तर त्या वितरकावर आपण निश्चित स्वरूपानं कारवाई ही बियाणे अधिनियमाअंतर्गत आपण करू शकतो. नक्कीच. सर, मगाशी तुम्ही बोलताना बियाणे खरेदी करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची या संदर्भात सविस्तर सांगितलं. म्हणजे वाणाची निवड असेल किंवा पॅकेजिंग असेल किंवा उत्पादन क्षमता असेल,
या संदर्भात आपण सविस्तर सांगितलं. परंतु हे जे बियाणं आहे या बियाण्यांचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत? आता मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे बियाणाचे बाजारामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. एक सांगितलं की घरचं बियाणं एक पारंपरिक बियाणं एक आहे. बरं. त्याचप्रमाणे काही संशोधित वाण असतात की सांगितले की ते संशोधित वाण आपल्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे सत्यप्रत बियाणं बाजारामध्ये उपलब्ध असतं. बरं. त्याचप्रमाणे प्रमाणित बियाणं जे सर्टिफाईड बियाणं आपण म्हणतो ते प्रमाणित बियाणं बाजारामध्ये उपलब्ध असतं. त्याचप्रमाणे संकरित बियाणं, आता हा वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं आहे बाजारामध्ये. एक तर संकरित बियाणं असतं किंवा सरळ बियाणं असतं की जे बियाणं आपण शेतकऱ्यांना वापरण्यासाठी किंवा उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी हे आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत असतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या स्तरानुसार हे बियाणं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. बियाणं जर बघितलं आपण तर साधारणतः बियाणाची चेन अशी आहे, साखळी आपण जर थोडक्यात सांगायची म्हणलं तर बियाणाची एखादं वाण किंवा जात विकसित करत असताना संशोधन केंद्रामध्ये ज्या पद्धतीनं त्याची चेन डेव्हलप असते किंवा साखळी निर्माण झालेली असते त्याच्यावरून त्या बियाणाचा स्तर हा त्या ठिकाणी ठरलेला असतो. आपल्या सर्वांना माहीत असेल की सुरुवातीला जे ब्रीडर सीड आहे, जो उत्पादक आहे, जो बियाणाचा निर्माता आहे, तो काही प्रकारचं बियाणं हा ब्रीडर सीड म्हणून त्या ठिकाणी वापरतो. तर त्याच्यानंतर ब्रीडर सीड नंतर आपल्याला फाउंडेशन सर किंवा पायाभूत बियाणं, हे पायाभूत बियाणं हे जे ब्रीडर सीड नंतर आपली जी टप्पा आहे तो पायाभूत बियाणं आहे. आणि हे पायाभूत बियाणाचा वापर करून हा आपल्याला सत्यप्रत बियाणं, हे प्रमाणित बियाणं याची आपण निर्मिती करतो. आणि याची निर्मिती साधारणतः शेतकऱ्यांच्या शेतावर हे आपण करत असतो. ज्यावेळेला पायाभूत बियाणाची निर्मिती ही संशोधन केंद्रामध्ये, त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रक्षेत्र आहेत, शासकीय प्रक्षेत्र असतील किंवा काही खाजगी कंपन्यांचे प्रक्षेत्र असतील किंवा विद्यापीठाचे प्रक्षेत्र असतील, या प्रक्षेत्रावर ह्या पायाभूत बियाणाची निर्मिती, त्याचप्रमाणे ब्रीडर सीडची निर्मिती ही त्या ठिकाणी झाल्यानंतर पायाभूत बियाणाचा वापर करून वेगवेगळ्या बियाणे कंपन्या, हे खाजगी कंपन्या असतील, त्याचप्रमाणे सार्वजनिक कंपन्या असतील, असे यांच्यामार्फत हे प्रमाणित बियाणाचा उत्पादन कार्यक्रम हा एजन्सीच्या माध्यमातून घेतला जातो. आणि त्याला सर्टिफिकेशन केलं जातं आणि त्याला निळ्या कलरचा हा टॅग त्या ठिकाणी लावला जातो. आणि याला आपण म्हणतो की सर्टिफाईड प्रमाणित बियाणं हे वापर केला असतो. काही ठिकाणी प्रमाणित बियाणाचा वापर न करता काही ठिकाणी सत्यप्रत बियाणं हे देखील आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतं आणि त्याचा पोपटी कलरचा टॅग असतो. त्याचप्रमाणे काही खाजगी कंपन्या असतात, त्या खाजगी कंपनी ह्या संशोधित वाण आपल्या सत्यप्रत बियाणं म्हणून बाजारामध्ये आणतात. तर हे असे वेगवेगळे प्रकारची बियाणं हे बाजारात असतात. त्याचप्रमाणे ढोबळ मनानं आपण जर विचार केला, एक सुधारित वाण आणि संकरित वाण असे एखादं साधारणतः बियाणं बाजारामध्ये उपलब्ध असतं. ह्याच्यामध्ये जे संकरित बियाणं आहे, हे संकरित बियाणं आपल्याला दरवर्षी शेतकऱ्याला बाजारातून जो वितरक आहे, जो अधिकृत वितरक आहे, त्या वितरकाकडून आपल्याला हे संकरित बियाणं ही बाजारामध्ये घ्यावं लागतं. आणि त्याची जी हे आहे उत्पादन क्षमता आहे ती एका टप्प्यामध्येच त्याची कमी होत असल्यामुळं हे जे संकरित वाण आहे तो संकरित वाण आहे तो बाजारामध्ये आपण दरवर्षी आपण घ्यावा लागतो. बरं. अहमदनगर इथून राजेंद्र ढेरे बोलत आहेत. हॅलो. हा बोला मॅडम. राजेंद्रजी नमस्कार. नमस्कार सर. हा, आपला प्रश्न विचारा. हा सर, मी म्हणलं मला आता कपाशी करायची, कपाशी. बर. तर मला काय म्हणतं, रासायनिक खताचा तुटवडा हे कोंबडी खत वापरलं चालेल का? बरं, धन्यवाद. त्याला कपासाचं पीक घ्यायचं आहे सर आणि रासायनिक खतांचा तुटवडा आहे, तर कोंबडी खत चालेल का? हां, निश्चित स्वरूपानं आपण ह्याच्यामध्ये रासायनिक खत हे जे आहेत, हे रासायनिक खत हे आपल्या खत नियंत्रण कायद्याअंतर्गत आणि बाजारामध्ये जे उपलब्ध आहेत ते वेगवेगळ्या ग्रेडची आपल्याकडं खतं हे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. काही सरळ खतं आहेत, काही संयुक्त खतं आहेत, काही मिश्र खतं आहेत. अशा 3 प्रकारची रासायनिक खतं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आपल्या सर्वांना माहीत असेल की या सर्व खतांचं
जे नियंत्रण आहे ते विशिष्ट प्रकारच्या कायद्याअंतर्गत याचं नियंत्रण केलं जातं. आणि हे जे कायदे अस्तित्वात आहे, जे अत्यावश्यक सेवा अधिनियम जो आहे 1955च्या अंतर्गत या खतांचं नियंत्रण, हे वितरण हे केलं जातं. आणि हे केंद्र शासनाच्या अखत्यारीत, राज्य शासनाच्या अखत्यारीत या बाबी असल्यामुळं ह्या जे रासायनिक खतं आहेत, ह्या रासायनिक खताला अनुदान हे शासन स्तरावरून दिलं जातं. आणि किफायतशीर दरामध्ये ही सर्व खतं उपलब्ध व्हावीत, तर याच्यासाठी शासनामार्फत याला काही अनुदान हे वितरित केलं जातं. आणि हे सर्व जे रासायनिक खतं आहे, याच्यामध्ये मी सांगितले की काही सरळ खतं आहेत. सरळ खताचं उदाहरण घेतलं तर आपण युरिया हे सरळ खत आहे, MOP हे सरळ खत आहे, SSP हे सरळ खत आहे. त्याचप्रमाणे काही संयुक्त खतं आहेत, त्याच्यामध्ये DAP असेल किंवा इतर 10-15-15-15 असेल. या सर्व काही मिश्र खतं आहेत. आणि काही मिश्र खतं आहे की सरळ खताचा वापर करून काही मिश्र खतं हे लोक स्थानिक स्तरावर हे ज्यांना परवाना आहे ते परवानाधारक मिश्र खतं उत्पादक हे त्या ठिकाणी मिश्र खतं तयार करत असतात. या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर रासायनिक खत, त्याचप्रमाणे इतरही खतं, ही जी वरखतं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये कोंबडी खाद्य असेल, त्याचप्रमाणे कंपोस्ट असेल किंवा इतरही आपलं गावखत असं म्हणतो किंवा ग्रीन मॅन्युरिंग आहे किंवा जैविक खत आहे, तर ह्या खतांचा वापर निश्चित स्वरूपानं केला पाहिजे. आणि हे केल्यानंतर आपल्या जमिनीचे जो मजदूर आहे तो मजदूर खूप चांगला सुधारतो आणि आपल्याला उत्पादन क्षमता जी आहे, जमिनीची उत्पादन क्षमता ही वाढते. आणि त्याचप्रमाणे आपण जे रासायनिक खतं आपण घालणार आहोत, तर त्याची जी इफिशियन्सी, कार्यक्षमता आहे, ही आपण अशा पद्धतीची जर खतं घातली तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे ही जी रासायनिक खताची मध्ये असलेली मूलद्रव्ये आहेत, ह्या मूलद्रव्याचा वापर या ठिकाणी चांगला त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळं आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पिकामध्ये FOM असेल, त्याचप्रमाणे वेगवेगळे गांडूळ खतं आहेत, गांडूळ खताचा वापर करा. वेगवेगळ्या प्रकारचं ग्रीन मॅन्युरिंग आहे, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात ग्लिरिसिडियाची लागवड बांधावर आहे. त्या ग्लिरिसिडियाचा पाला हा चिकलनीच्या वेळेला आपण जर घातला तर त्याच्यामध्ये त्या जमिनीचा पोत सुधारतो. त्याचप्रमाणे त्या ग्लिरिसिडियाच्या पालामध्ये मोठ्या प्रमाणात नत्राचं प्रमाण असल्यामुळं ह्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जी नत्राची आवश्यकता आहे, तर ती नत्राची गरज हे ग्लिरिसिडियाच्या पालाच्या माध्यमातून होतो. आणि त्याचप्रमाणे त्या जमिनीचा पाणी धरण्याची क्षमता ही वाढत असल्यामुळे एखाद्या वेळेस जर पावसाचा खंड पडला तर त्या ठिकाणी पीक, जे भाताचं पीक आहे, तर त्या ठिकाणी तग धरून राहतं आणि आपल्याला चांगली उत्पादकता ही त्या ठिकाणी मिळते. तर अशा पद्धतीचे जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, सेंद्रिय पदार्थ आहेत, हे जमिनीला निश्चित स्वरूपानं घालणं हे अतिशय आवश्यक आहे. त्याप्रमाणे घालणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण जे त्याच्यामध्ये रासायनिक खतं घालणार आहोत, त्याचप्रमाणे मायक्रोन्युट्रिएंट आपण त्या ठिकाणी घालणार आहोत आणि त्याची उपलब्धता, त्याची इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता आहे, ती कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने वाढू शकते. नक्कीच. सर, आपण एक फोन घेऊयात. सुभाष आंबेकर बोलतात लासलगाव इथून. हॅलो. हा सुभाषजी, नमस्कार. आपला प्रश्न विचारा. आपला प्रश्न पुन्हा एकदा विचारा सुभाषजी. सोयाबीनचं जर वराठी नवीन आहे ना, हां, ती कुठली आलेली नवीन वराठी? धन्यवाद सुभाषजी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी, आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतात अंकुश माने सर. सर, विश्रांतीपूर्वी आपल्याला फोन होता सुभाष आंबेकर यांचा लासलगाव इथून, आणि त्याने विचारलं होतं की सोयाबीनच्या काही नवीन जाती विकसित झालेल्या आहेत काय सांगता? निश्चित स्वरूपानं सोयाबीन हे अतिशय महत्त्वाचं पीक आहे. मोठं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं वाढत आहे आणि त्यापासून शेतकऱ्यांना चांगले पैसेसुद्धा उपलब्ध होत आहेत. त्यामुळं विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, वेगवेगळी कृषी विद्यापीठ आहेत. त्याच्यामध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल किंवा महात्मा फुले, ज्योतिबा फुले राहुरीचं विद्यापीठ असेल, या सर्व विद्यापीठाच्या माध्यमातून वेगवेगळ्या
नवीन जाती ह्या विकसित केलेल्या आहेत. अशा बऱ्याचशा जाती ह्या सुधारित जाती या सदराखालच्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आणि सोयाबीनमध्ये वेगवेगळ्या पक्वतेच्या कालावधीनुसार वेगवेगळ्या ग्रोथ हॅबिट आपण वेगवेगळे जे पिकाची रचना आहे ह्या रचनेच्या आधारावर वेगवेगळ्या जाती ह्या त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. आणि आपल्या ज्या भागामध्ये आपल्याला सोयाबीनचं पीक आहे त्या भागासाठी जे आवश्यक असणारं सोयाबीनची जी जात आहे, जी रिकमेंड केलेली जात आहे, त्या जातीचा वापर आपण निश्चित स्वरूपानं त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आपल्या जमिनीमध्ये ओलावा कितपत राहतो त्या आणि ते जमिनीची धारणक्षमता, पाण्याची धारणक्षमता किती आहे किंवा सिंचनाची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, या सर्व बाबींचा विचार करून त्या ठिकाणी त्या पक्वतेच्या कालावधीनुसार ह्या बाजारामध्ये ज्या जाती सुधारित जाती उपलब्ध आहेत तर त्या जातींचा आपण वापर निश्चित स्वरूपानं नजीकच्या कृषी विभागाच्या जे कर्मचारी अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून त्या जातीची आपण निवड करायची आहे. फुले संगमसारखी जात आहे की अतिशय उत्पादन क्षमता चांगली असलेली जात त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो. यापूर्वीही बऱ्याचशा जाती ह्या विकसित विद्यापीठांनी केलेल्या आहेत. त्या विद्यापीठांनी विकसित केलेल्या जातींचा वापर हा निश्चित स्वरूपाने केला पाहिजे. त्याचप्रमाणे हे प्रगतशील शेतकरी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर वेगवेगळ्या पीक स्पर्धा घेतल्या जातात, सोयाबीनच्या पीक स्पर्धा घेतल्या जातात किंवा नजीकच्या आपला जो शेतकरी आहे आणि आपल्या साधारणतः आपल्या गाव परिसरामध्ये किंवा आपल्या भागामध्ये जी जात सुटेबल आहे की जी योग्य आहे या जातीची निवड आपण निश्चित स्वरूपाने केल्यानंतर आपल्याला सोयाबीनचे उत्पादन हे निश्चित स्वरूपाने चांगले येणार आहे. बरोबर. सर, मगाशी तुम्ही बोलताना बियाणांचे जे प्रकार आहेत ते प्रकार सांगितलेत. पारंपरिक बियाणं असेल, संकरित बियाणं असेल किंवा संशोधित बियाणे असेल. परंतु जेव्हा घरचे बियाणं या संदर्भात आपण बोलतो, कृषी विभागाचं घरचे बियाणं वापरा या संदर्भात काय नियोजन आहे सर? घरचं बियाणं वापर, आता मी मगाशी सांगितलं की बाजारामधून आपण संकरित बियाणं दरवर्षी घेतलं पाहिजे. त्यामुळे तिथं आपण घरचं बियाणं आपण वापरू शकत नाही. परंतु इतर जे आहे की सोयाबीनचं बियाणं आहे, सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला साध्या किंवा सरळ जे आहे सुधारित जाती हे बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं पीक राज्याच्या दृष्टीनं विचार केला तर भाताचं पीक आहे. ही भाताचं पीक जवळजवळ 10 ते 12 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताचं पीक हे त्या ठिकाणी घेतलं जातं. तर या सर्व ज्या सुधारित जाती ज्या पिकामध्ये वापर केल्या जातात तर या जे पिकांच्या जे बियाणं आहे तर ते बियाणं दरवर्षी आपण बाजारामधून विकत घेणं आवश्यकता त्या ठिकाणी नाही. आपलं जे सुधारित जाती आहे ते सुधारित जातीचं बियाणं आहे. ह्या सुधारित जातीचं बियाणं एकदा आपण बाजारातून घेतल्यानंतर साधारणतः 3 वर्षासाठी आपण त्या बियाणाचं आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. परंतु असं करत असताना आपण थोडीशी दक्षता ही निश्चित स्वरूपानं घेतली पाहिजे. ज्या वेळेला आपण घरचं बियाणं वापरतो त्यावेळेला आपण जे बियाणं खरेदी केलेलं होतं, यावर्षी आपण एखादं सुधारित जातीचं बियाणं खरेदी केलं असेल तर ते बियाणं आपलं साधारणतः सर्टिफाईड बियाणं अशा पद्धतीनं प्रमाणित झालेलं बियाणं आपण ते बाजारातून खरेदी केलेलं असावं. आणि हे बियाणं आपण पेरल्यानंतर त्याच्यापासून ज्या वेळेला आपल्याला उत्पादन मिळतं तर त्या उत्पादनातला काही हिस्सा आपण पुढच्या वर्षीसाठी बियाणं म्हणून त्या ठिकाणी वापरायचा असतो. त्यासाठी आपल्याला या हंगामात त्या पिकाची किंवा त्या वाणाची जी काळजी आहे ही निश्चित स्वरूपाने घेतली पाहिजे. त्या क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं असेल की आपण जे प्रमाणित बियाणं वापर करून आपण शेत पेरलं असेल आणि त्या शेतातलं बियाणं पुढच्या वर्षी आपल्याला ते वापरायचं आहे आणि ते बियाणं आपण धरायचं आहे. कारण त्यामध्ये इतर काही थोड्याफार प्रमाणात भेसळ ही अलाउड आहे. तर ती भेसळ निघालेली असेल तर ती भेसळ आपण काढणीच्या पूर्वी पीक पक्व व्हायच्या अगोदर ही आपण आपल्याला ओळखीनुसार आपण साधारणतः एकसारखापणा असणं गरजेचं आहे. जी ऑड प्लांट आहेत किंवा जे वेगळे प्लांट आहेत तर ती वेगळे प्लांट आपण त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे चांगलं बियाणं या संदर्भात आपण बोलाच, पण आपण एक फोन घेऊयात. नारायण खुंटे बोलतात बुलढाण्याहून. हॅलो. हा बोला. नारायणजी नमस्कार. नमस्कार.
प्रश्न विचारा आपला. म्हटलं सर, सोयाबीनला सूक्ष्म अन्नद्रव्याचं खत व्यवस्थापन कसं करावं आणि जे फुले दुर्वा आहे सर, नवीन व्हरायटी आहे, तर त्याची थोडक्यात माहिती सांगावी मला सर. धन्यवाद. मला वाटतं नवीन वाणांच्या संदर्भात सर मगाशी तुम्ही बोललेला आहात. बोललो. फक्त त्यांचा प्रश्न नवीन होता की सोयाबीनच्या पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या खतांचं व्यवस्थापन कसं करायचं. निश्चित स्वरूपानं सोयाबीनमध्ये आपण सूक्ष्म मूलद्रव्याचा जर वापर केला तर त्याची उत्पादन क्षमता ही चांगल्या पद्धतीनं वाढू शकते. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण आहे, तर तेलाचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढतं आणि तेलाचं प्रमाण वाढल्यानंतर त्या सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते उत्पादन निश्चित स्वरूपानं वाढतं. आपल्याला सर्वांना माहीत असेल की तेलाचं वजन हे जास्त आहे, त्यामुळं आपलं जर अंतिम मॅच्युरिटीनंतर किंवा पक्वतेनंतर आपल्याला जे दाणे मिळणार आहेत तर दाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेल असल्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्पादन वाढतं. त्यासाठी सल्फर किंवा गंधक याचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जे इतर मायक्रोन्यूट्रियंट्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्या मायक्रोन्यूट्रियंट्सचा वापर केल्यानंतर आपले जे सोयाबीन आहे त्याची दाणे भरणं पक्वता, त्याचप्रमाणे त्याची रोगप्रतिकार शक्ती हे देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळं सूक्ष्म मूलद्रव्याचाच वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचा वापर केल्यानंतर आपलं उत्पादन हे निश्चित स्वरूपानं मोठ्या प्रमाणात वाढतं. नक्कीच. सर, आता मला असं सांगा की शेतकऱ्यांनी एकदा शेतामध्ये बियाण्यांची पेरणी केली, जोमदार असं पीक येण्यासाठी खतांच्या मात्रांची आवश्यकता असते. ही खतांची निवड करताना काय काळजी घ्यावी आणि रासायनिक जी खतं आहेत ती काटकसरीने शेतकऱ्यांनी कशी वापरावीत. अतिशय चांगला प्रश्न आहे. आपल्या गरजेनुरूप रासायनिक खताचा वापर केला पाहिजे. आपण जर बघितलं बाजारामध्ये जे रासायनिक खतं उपलब्ध आहेत ती रासायनिक खतं जरी शासनानं त्याच्यावर अनुदान दिलं असलं तरी त्याची जी किंमत आहे ही किंमत मोठ्या प्रमाणात जास्त आहे आणि याचा जो योग्य प्रकारे वापर आणि योग्य मात्रामध्ये त्याचा वापर करणं आणि योग्य स्टेजमध्ये त्याचा वापर करणं हे निश्चित स्वरूपानं आपण त्या ठिकाणी दक्षता ही घेतली पाहिजे. यासाठी आपण कोणत्या प्रकारचं पीक घेतलेलं आहे आणि त्या पिकाची गरज काय आहे, गरजेनुरूप आपल्याला त्या ठिकाणी रासायनिक खताचा मात्रा हे आपल्याला द्यायचा आहे. रासायनिक खत जर चा विचार केला तर आपल्याला माहीत आहे की नत्र, स्फुरद, पालाश हे अन्नद्रव्य आहेत ते मोठ्या प्रमाणात पिकांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये गरजेचे आहेत आणि नत्र, स्फुरद आणि पालाश याची गरज ही जास्त असल्यामुळं आपल्याला बाजारामध्ये ह्या नत्र, स्फुरद, पालाश या 3 घटकासाठी आणि सल्फर या 3 घटकासाठी आपल्याला केंद्र शासनाकडून अनुदान स्वरूपात ही माफक दरामध्ये आपल्याला ही सरळ खताच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे संयुक्त खताच्या माध्यमातून आणि मिश्र खताच्या माध्यमातून हे आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहेत. उदाहरण आपण जर घ्यायचं म्हटलं तर मी स्लाईडच्या माध्यमातून या ठिकाणी सांगेन की युरिया हे आपलं सरळ खत आहे आणि हे सरळ खताची बाजारामधले जे तिचं मूल्य आहे हे बाजारामध्ये 45 किलोच्या पोत्याची जी किंमत आहे ती साधारणतः 266 रुपये 50 पैसे इतकी त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे इतर जी संयुक्त खते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर होणारं डाय अमोनियम फॉस्फेट आहे, DAP आपण म्हणतो. 18-46 त्याच्यामध्ये घटक आहेत. 18% नत्र आहे, 46% त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण आहे. तर याचं जी बॅग आहे ती साधारणतः 1350 रुपये या किमतीमध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि विविध प्रकारची नत्र, स्फुरद आणि पालाश असे वेगवेगळे घटक असलेली रासायनिक खतं ही आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आता याची मात्रा ठरवताना आपण काय करायचं, आपलं जे क्षेत्र आहे, आपलं जे पहिला म्हणजे पिकाचा प्रकार आपला कोणता आहे, त्याचप्रमाणे आपलं क्षेत्र किती आहे, या सर्व बाबीचा विचार करून त्याचप्रमाणे आपण आपल्या जमिनीची ही जी माती परीक्षण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण रासायनिक खताचा बेसुमार वापर केला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपली आर्थिक लागणसुद्धा त्या ठिकाणी होते आणि अनावश्यक खताचा वापरसुद्धा आपण टाळला पाहिजे. म्हणून आपली जी जमीन आहे तर जमिनीचा आपलं आरोग्य कसं आहे तर त्या आरोग्याची पत्रिका आपण करून घेणं गरजेचं आहे आणि ह्या जमिनीची आरोग्य पत्रिका निश्चित झाल्यानंतर या आरोग्य पत्रिका तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या प्रकारची जी पिकं आहेत तर त्या पिकांचे जी खतांची मात्रा शिफारस केलेली आहे त्या मात्राच्या शिफारशीनुसार
आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य किती वापरायचे आहे, त्याच्यामध्ये नत्र किती वापरायचं आहे, स्फुरद किती वापरायचं आहे, पालाश किती वापरायचा आहे, हे त्या ठिकाणी आपल्या त्या आरोग्य पत्रिका जी कृषी विभागाकडून उपलब्ध होते. आपण जर बघितलं असेल की राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मागच्या 4-5 वर्षामध्ये हा अतिशय मोठा कार्यक्रम आपल्या राज्यामध्ये देशामध्ये थोडं थांबवतो, एक फोन घेऊयात. धोंडीराम कांबळे बोलतात इचलकरंजी इथून. हॅलो. हा दोंडीरामजी नमस्कार. हा नमस्कार सर. प्रश्न विचारा. माझा प्रश्न आहे सर, तांबेरा प्रतिबंधात्मक कोणती वाण सांगता येईल का? हा प्रश्न पुन्हा एकदा विचारा सर. तांबेरा प्रतिबंधात्मक कोणता वाण? अच्छा, तांबेरा नावाचा जो रोग आहे त्याचा प्रतिबंध करायचा असेल तर कोणत्या प्रकारचं कीटकनाशक उपलब्ध आहे सर? ओके, ठीक आहे. तर तांबेरा प्रतिबंधक हे आहे ते तांबेराचं आता ह्या मला माझ्या माहितीप्रमाणे इचलकरंजी भागामध्ये म्हणजे साधारणतः सोयाबीनवरचं तांबेरा हे मला अपेक्षित आहे. आणि तांबेऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्या औषधांचा योग्य वेळी वापर हे आपण तांबेरा प्रतिबंध करण्यासाठी त्या ठिकाणी आपण वापरणं गरजेचं आहे. आता कीड रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपण या ठिकाणी तांबेरा प्रतिबंधक काही जाती बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तर त्या जातींचा अभ्यास करून या तांबेरा प्रतिबंधक सोयाबीनच्या जाती बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तर त्या ठिकाणी आपण वापरल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे तांबेरा रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपल्या पिकाला वेगवेगळ्या प्रकारचे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत आणि त्या पिकाची मोठ्या प्रमाणात आपण जर नत्राचा मात्रा वापरला तर त्या ठिकाणी तांबेरासाठी सकुलंट वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं आणि तांबेराचा कीड रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आढळतं. त्याचप्रमाणे वातावरणातील बदल हा देखील तांबेऱ्यासाठी अनुकूल असेल तर त्या ठिकाणी आपण तांबेरा प्रतिबंधक औषधाचा वापर करून त्याच्यावर नियंत्रण करू शकतो. तर नजीकच्या आपल्या कृषी विभागाचा जो कर्मचारी अधिकारी आहे तर यांना आपण ह्याच्यामध्ये जर संपर्क साधला तर त्या ठिकाणी तांबेरा प्रतिबंधकसाठी काही एकात्मिक आपल्याला कीड रोगाच्या नियंत्रणाच्या पद्धती त्या ठिकाणी विकसित केलेल्या आहे कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून. आणि ह्या एकात्मिक पद्धती त्याच्यामध्ये जैविक कीटनाशक असतील, रासायनिक कीटनाशक असतील, त्याचप्रमाणे इतर ज्या भौतिक गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून आपल्याला एकात्मिक पद्धतीनं कीड व्यवस्थापन त्या ठिकाणी पिकाचं करू शकतो. तर माझी शेतकऱ्यांना विनंती राहील की आपण किडीचं रोगाचं नियंत्रण करताना एकात्मिक पद्धतीने जर केलं, पर्यावरणपूरक जर पद्धती अवलंब केली तर निश्चित स्वरूपानं आपलं जी उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च हा निश्चित स्वरूपानं आपण करू शकतो आणि आपल्याला अपेक्षित उत्पन्न हे त्यापासून उत्पादन आणि उत्पन्न हे मिळू शकतात. सर, धोंडीरामजींचा जो प्रश्न होता त्याच प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला असं विचारेल की पिकांची वाढ होत असताना अनेक प्रकारच्या रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव होतो. अशा किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कोणत्या प्रकारची कीटकनाशकं असतात आणि ती खरेदी करताना नेमकी काय काळजी घ्यावी आणि ती वापरताना नेमकी काय काळजी घ्यावी सर? निश्चित स्वरूपानं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे रासायनिक कीटकनाशक किंवा जैविक कीटकनाशक याला काय शासनानं प्रमाणित केलेले आहेत. CIBचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ जे आहे. तर त्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काही CIB रजिस्टर्ड काही औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आता कीटकनाशकाचा ज्या वेळेला आपण वापर करतो, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल किंवा इतर जे जीवाणूजन्य काही करपा असेल किंवा जीवाणूजन्य जे रोग आहेत, इतर काही माइट्स आहेत ते मायटीसाईड आपण त्या ठिकाणी वापरतो. अशा वेगवेगळ्याच्या पेस्ट आहेत. आपण पेस्ट ही जनरल टर्म आहे. ह्याच्यामध्ये पेस्टसाठी म्हणजे कीटक असेल, बुरशीनाशक असेल किंवा इतरही काही जैविक कीटनाशक असेल, यांची खरेदी करताना आपण निश्चित स्वरूपानं त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ही जी निविष्ट आहे म्हणजे खतं, औषधं आणि बियाणं, ह्या निविष्ठाची खरेदी करताना कीटकनाशकाची ज्या वेळेला खरेदी करतो तर कीटकनाशकाचा जो वितरक आहे, परवानाधारक वितरक आहे, या दुकानातूनच आपण त्याची खरेदी केली पाहिजे. याच्यानंतर आपण कीटकनाशकाचा वापर करत असताना किंवा बुरशीनाशकाचा वापर करत असताना आपल्याला कोणत्या कीड आणि कोणत्या रोगासाठी त्याचं औषध किंवा बुरशीनाशक आपल्याला हवं आहे तर त्याची निश्चिती केल्यानंतर आणि ते बाजारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशक, बुरशीनाशकं उपलब्ध असतात. परंतु त्या पिकासाठी लेबल क्लेम किंवा त्या पिकासाठी जी शिफारस केलेली कीटकनाशक आहेत किंवा बुरशीनाशक आहेत, याचाच आपण त्या ठिकाणी निवड करणं गरजेचं आहे.
अगदी जाता जाता सर, खरीपाचा जो हंगाम आहे त्या हंगामाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना आपण कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी काय संदेश द्याल? अगदी थोडक्यात. थोडक्यात मी सांगेन, कृषी निविष्ठा ह्या अत्यंत महत्त्वाच्या निविष्ठा आहेत आणि या निविष्ठाची खरेदी साधारणतः कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळं आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं ह्या कीटकनाशक वापर करत असताना व खरेदी करत असताना परवानाधारक दुकानातूनच खरेदी करा. रितसर त्याची पावती घ्या. रितसर पावती घेतल्यानंतर नजीकच्या याच्यामध्ये काय आपल्याला सदोष परवानाधारक दुकानातून खरेदी करा आणि प्रमाणित अशा बियाणांची आणि खतांची खरेदी करा. सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.